म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठली आवडी माऊली माऊली आवाज नाहीये आवडी बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हा 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 हरी जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हेलो हेलो हॅलो आहेत का आवाज बघा इथून? नाही माऊली आज आवाज नाहीच आहे बिलकुल क्लिअर करायला बोलून घ्या ना म्हणजे मग क्लिअर हॅलो 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 चेक हॅलो 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 एक एक माईक घ्या हॅलो चेक बॉक्सनला आवाज नाही तर मग रिटर्नला जो आहे त्याला आवाज नाही आहे बिलकुल हरे हरे राम मैसी पुत्रा मुखे बोलवणे मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुते पुत्रा मुखे बोलवणे श्रुती आलवणे बिंदी वैसोनिया आनो हे हा सामान्य महिमा संताचा हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना हे हा सामान्य महिमा संताचा हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी श्रीरामने ती संगीची तरणे रामने ती संगीची तरणे आदि नवुतरणे नवल कोण दीन उद्धरणे नवल कोण रामने ती
नवलपोन हे हा सामान्य महिमा संतांचा हे हा सामान्य महिमा नैवेद्य हासीचा मूर्ती देवी काल चांगलं सापडलं. ऐसी पुत्र मोके बोलवणे श्रुती ऐसी पुत्र मोके बोलवणे श्रुती ऐसी पुत्र मोके बोलवणे
आवाज सोडतोय रे भाई, व्यवस्थित कर. विठ्ठल विठ्ठल मैसी पुत्रा मुखे बोलवणे, श्रुती चालवणे, भिंती बैसुनिया. नोहे हा सामान्य महिमा, संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. उदका माझी वया ठेवून कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. नोहे हा सामान्य महिमा, संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळा म्हणे तीही संगेची तरणे, दिन उद्धरणे नवल कोण. नोहे हा सामान्य महिमा, संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्याउच्चहस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे, आवाज कमी कर. महायोग पीठे तडे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. मॉनिटरचा आवाज कमी कर, मागचे आवाज दे थोडे. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य शोहासनस्थं पदांभोज तेजस्फृति प्रदेशं. विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अदत्रय जननी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागलो निरंतर. अहो स्वामी कृपया देवा, यावरी नंदनावा उभे. सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागलो निरंतर.
ठेवा यावरी न करावा अभेरू मैसी पुत्रा मुखे बोलवणे सुती चालवणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी अखिल गुरुनिधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबार आहे जाणवणे संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांच्या आवाज कमी करतो ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावाशे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटतं गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात आजची ही आपली 6वी आंघोळ विठाला विठाला सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबराय यांची कृपापात्र शिष्य निळोबराय यांचा 4 चरणाचा अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला परिचयातला आणि सोपा आहे या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्मा तुम्हालाही सांगतात आणि मलाही सांगतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामध्ये 6व्या दिवसाची सेवा श्री संत जगद्गुरु तुकोबराय सेवा मंडळ यांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आणि आमच्या उबाळे बाबांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे खूप सुंदर चिंतन करायचंय आपल्याला आपण पुण्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला मॉनिटरला आवाज कमी येणार थोडं वाढव त्याची तुताऱ्या काय म्हणतात त्याला करणे भोंगे भोंगे म्हणतात काय म्हणतात त्याला भोंगे तुला काय कळतं भोंगे करणे का तुताऱ्या तीन तू जे कळत असेल ते कमी कर इथं साऊंडला आवाज दे जेवढा साऊंडला आवाज देते तेवढं गोड होईल घाबरू नको असं मस्त आनंदात राह हॅपी राह टेन्शन नको घेतो विठाला 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 आपण पुण्यवान मंडळी आहात दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला थोडी शांतता द्या खूप गोड चिंतन मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायचे भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदावै अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकारणाशम विदाय हित दोदेते विवेकः काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो शक्यच नाहीये आपल्या नेरुळ मध्ये एवढेच लोक आहे का महाराज लाखानं लोक असतील मग कीर्तनाला एवढेच काय याचं कारण त्यांचं पाप आहे त्यांना धर्ममंडपामध्ये येऊ देत नाहीये बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे प्रमाण कमी वाटत असत तर तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल शक्यच नाहीये आपण पुण्यवान आहोत काही साधक नामदेवरायकडे गेले नामदेवराय बोला ना जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खातोय काय केलं याच्यासाठी तुम्ही नामदेवरायने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे किती गोड उत्तरे पहा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हो कमी कर माझा आवाज तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय एका जन्माच्या पुण्याने थोडं शक्य आहे मागे बहुत जन्मी हेची करीत आलो अनेक जन्मापासून हे करत आलो तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय बसणारे मायबाप आपण पुण्यवान आहात की माया नगरीमध्ये राहून सुद्धा परमार्थाची एवढी आवड तुमच्या अंतकरणामध्ये म्हणजे तुम्ही भाग्यवान मंडळी आहात महाराज मायेचं नाव जर काय असेल तर ती माया म्हणजे मुंबई आहे बरोबर आहे का नाही
आणि मायेच्या समुद्रामध्ये राहून सुद्धा तुम्ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा एवढी चांगली सांभाळता. अख्ख्या महाराष्ट्राचा परमार्थ एकीकडे आणि नुसता माझ्या मुंबईकरांचा परमार्थ एकीकडे. भाग्यवान आहात. म्हणून मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण पुण्यवान आहात. म्हणून तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबराय यांची कृपापात्र शिष्य निळोबराय यांचा आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन ऐका. कोण आहे निळोबराय, काय निळोबरायचा अधिकारी? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य आहे माझे निळोबराय. प्रश्न असा निर्माण होतो, त्याही काळामध्ये माझ्या सद्गुरु तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे लाखांना शिष्य असतील, मग निळोबराय कृपापात्र म्हणून का म्हणलं जातं? याचं कारण जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते निळोबराय. कोणाच्या परीक्षेमध्ये पास झाले होते? तुकोबरायच्या. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निळोबराय आणि तुकोबराय आहे. गुरुचं आणि शिष्याचं लक्षण सांगत असताना कबीर महाराजांनी एका ठिकाणी खूप गुण वर्णन केलं. पहा किती गुण आहे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे. किती गोड आहे, लक्ष द्या फक्त. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण 2024 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत नाही बघा. गुरु एवढे हलकट झालेले की शिष्य भेटले त्याला कापायचंच करतात महाराज. मग पंक्ती का होईना, देणगी रूपात का होईना, कशाच्या रूपात, फक्त कापायचंच करणार शिष्याला. मग असा येणा गुरु असेल तर शिष्य मोठा धडाचा असेल. शिष्य सुद्धा विचार करतो कधी हा मरेल आणि कधी मी याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल. तुकोबरायची भाषा आहे. तुकोबराय खोटं कसं बोलतील? जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबरायचं प्रमाण पहा. हा विठोबाची आन नरका जाते, नरका जाते, विठोबाची आन नरका जाते, नरका जाती, विठोबाची आन नरका जाती, नरका जाती, विठोबाची आन नरका जाती. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जान किंवा गुरु शिष्य पण, विठोबाचे आन नरका जाती. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो, जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, विठोबाचे आन नरका जाती. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचं शास्त्रामध्ये अनेक जोड्या सांगितलेल्या आहेत. मी 3 जोड्या तुमच्या समोर ठेवतो. थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे. पहिली जोडी माझ्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेली होती. सुंदर असा त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला प्रश्न केला, ए गोरक्षा, ए गोरक्षा. आवाज आला, जी गुरुजी. काही नाही, वडे खाण्याची इच्छा झाली रे मला. काळजी करू नका गुरुजी, चला आश्रमावर मी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आश्रमावर आले. भिक्षेची जोडी घेतली, त्या मायमाऊलीच्या दारात गोरक्षनाथ गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षाम देही. आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते. त्या मायमाऊलीने ताटामध्ये कोरडा शिदा आणलाय. असं शास्त्र सांगते की संन्यासी महात्मा हे कोरडा शिदा घेतात, कोणाच्या हाताचं बनवलेलं खात नाही.
कोरडाशीचा ताटात पाहिल्यानंतर गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्याने गोरक्षनाथ म्हणतात, ए माय, आज कोरडाशीचा नकोय का? तुझ्या घरी जे वडे केले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे. आता ती काही एवढी धार्मिक मायमावली नव्हती, तिला अजिबात महाराजाला विषयी आवड नव्हती. महाराज घरी गेली की भांडे आदळणारी जाती, तिला परमार्थाविषयी आवड नाही, साधू संतांविषयी आवड नाही. म्हणे, का बे, तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. गोरक्षनाथाने हात जोडले, ए माय, ऐक ना, आतापर्यंत माझ्या गुरुजीने माझ्यासाठी काहीच मागितलं नाही ग. पहिल्यांदा 2 वडे मागितले आणि मी दर 2 वडे माझ्या गुरुजीला देऊ नाही शकलो. माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल ग. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी उत्कंठा पाहिल्यानंतर त्या नास्तिक मायमावलीने प्रश्न केला गोरक्षनाथाला, गोरक्षा, किती प्रेम करतोस गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द निघून गेला, ए माय, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. एवढं प्रेम करतोस? हो, मी माझ्या गुरुजीसाठी माझा प्राण द्यायला तयार आहे. मग तुला वडे हवेत ना? हो ग माय, माझ्या गुरुजीला वडे खाण्याची इच्छा झाली. मग असं कर, मला एक डोळा काढून दे, त्यावेळेस मी वडे देते. क्षणाचाही विचार न करता डोळा काढून दिला आणि त्या मायमावलीच्या हातात दिला आणि वडे घेऊन आश्रमात आले. एक हात डोळ्याला आणि दुसऱ्या हातामध्ये वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना डोळ्याला हात पाहिल्यानंतर गोरक्षाला प्रश्न केला, ए गोरक्षा, ए दादा, अरे काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे थोडं वेदना होत आहे. तो परत विचारलं, गोरक्षा, सांग ना डोळ्याला काय झालं? काही नाही गुरुजी, रस्त्याने येत असताना काठी लागली, त्याच्यामुळे थोडं रक्त येत आहे. परत विचारलं, गोरक्षा, खरं सांग डोळ्याला काय झालं? काही नाही गुरुजी. डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता. मच्छिंद्रनाथाने वडे खाणे थांबवले. काय झालं बेटा, डोळा काय झाला? काही नाही गुरुजी, मी ज्या मायमाऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस गुरुजीवर? मी सांगितलं, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. गुरुजी, त्या मायमाऊलीनं मला डोळा काढून मागितला, तेव्हाच मी वडे देते म्हणून मी डोळा काढून दिला आणि वडे घेऊन आलो. हे वाक्य ज्यावेळेस मच्छिंद्रनाथानं ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. वेडा झालास तू? एका वड्यासाठी, 2 वड्यासाठी डोळा काढून देत असतात, कळत नाही तुला? गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. गुरुजी, त्या 2 वड्यासाठी त्या मायमाऊलीने फक्त मला एक डोळा काढून मागितला. गुरुजी, माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे, त्या 2 वड्यासाठी त्या मायमाऊलीने माझी मान कापून मागितली असती तरी मी तुमच्यासाठी दिली असती. एवढं प्रेम गुरुजी. आता ज्या गुरुजीसाठी गोरक्षनाथ डोळा काढून देतात ते गुरुजी तुमच्या आणि माझ्यासारखे खिकडी धरणारे गुरुजी असतील का? मच्छिंद्रनाथ होते ना ते, कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. आय एम रिक्वेस्ट यू, हे फक्त प्रॅक्टिकली करून पाहू नका, ते फक्त ऐका, नाही तर माझ्यासारखा एखादा बोंधू येईल तुम्हाला म्हणा डोळा द्या. कलियुगामध्ये एवढी ताकद कोणत्याच महाराजाकडे. हे आंधळे करतील तुम्हाला, डोळे नाही देऊ शकत महाराज. ते मच्छिंद्रनाथ करू शकतात, गोरक्षनाथ करू शकतात, आपल्या कोणते शक्य होणार नाही. म्हणून पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक. दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना निवृत्तीनाथ दादाचे मुख शब्द पाहणे किती गोड आहे. गुरु शिष्य ज्ञानोबरायच्या विषयी निवृत्तीनाथ दादा सांगतात की गुरु शिष्यपणाला जर खरा न्याय दिला असेल तर माझ्या ज्ञानोबरायने दिलाय. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या जगामध्ये अनेक उदाहरणं तुम्ही पाहिले की गुरु जातोय आणि शिष्य रडतोय. पण मला वाटतं विश्वातलं पहिलं उदाहरण आहे शिष्य जातोय आणि गुरु रडतोय, ते म्हणजे माझ्या निवृत्तीनाथ दादाचा आणि ज्ञानोबरायचा. 2 जोड्या मी तुमच्या समोर ठेवल्या. तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची.
माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवायच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या जाळात. हो निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, रात्रीला वाचोनी आलसिका, रात्रीला वाचोनी आलसिका. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, आल्या वाचोनी आलसिका, आल्या वाचोनी आलसिका. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं, ए अबे देव आहे ना तू. बे हा शब्द विदर्भातला आहे. ए अबे देव आहे ना बे, तुला काही शास्त्र बिस्त्र कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 2 आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. 3. बसणाऱ्या सर्व मायबापांना माझी विनंती, मायबाप कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका गड्यानो. तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावेरी गवा. इथं या, इथं आल्यानंतर तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटणार आहे. परमार्थामध्ये कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं याची अपेक्षा तरी कशाला ठेवता महाराज? सप्त्याच्या पत्रिकामध्ये तुमचं नाव यावं याची अपेक्षा ठेवू नका. जेवढे काही मायबाप तुम्ही बसलेले, माझ्या माता मावल्या बसले, तुम्हाला हवा दिसती का जाणवती माया? जाणवती का दिसती? जाणवते. हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा भगवा कलर नाही. हवा जाणवती. कधी थंडी जाणवती, कधी गरमी जाणवती, कधी दमट चालवती. हवा हवेचं कार्य जीवनभर करते, पण हवा दिसत कोणालाच नाहीये. तसं सप्ताहामध्ये मदत करत असताना, सप्ताहामध्ये काम करत असताना, सप्ताहामध्ये सेवा करत असताना लोकांनी आपलं नाव घ्यावं एवढी चांगली सेवा नका करू. कीर्तनकाराने आपल्या नावाचा उदो उदो करा एवढं चांगलं काम करू नका. मी याच्याही पुढे जाऊन वाक्य बोलतो. कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं एवढं चांगलं काम करण्यापेक्षा तुम्ही काम एवढं चांगलं करा की माझ्या तुकोबराने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे, माझ्या पांडुरंगाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. अरे शिर्डी संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, गजानन महाराजांचं संस्थान असेल, आमच्या हजारो टन धान्य लोक आणून टाकतात, पण ट्रॅक्टर ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही ही गाडी कुठून आली. ज्याला द्यायचं असतं त्याला नावाची गरज नाही, ज्याचं नाव असतं त्याची देणगी सगळ्यात कमी असते. म्हणून परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. नाव देवानं आपलं घ्यावं, आपली आठवण देवानं काढावं. माणसांना आठवण काढून फायदा काय? गाढ माणसेत खाल्लं पाप ना पुण्य, काहीच फायदा नाही. म्हणून तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावेरी घावा. इथं या, इथं आल्यानंतर कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरे रूप. हो, या धर्म व्यासपीठावरून तुम्हाला कधीच चुकीची दिशा बोलवणार नाही, तर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटतील. एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जात जा. एक काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं लग्न असेल, फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं. बिना आमंत्रणाचं गेलं की फजिती ठरलेली. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात. खूप सुंदर विषय ऐका. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेब आपल्या मालकाला सांगते, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय, चला ना. पण भगवान शंकर म्हणतात ना, मी कीर्तन केसरी ग, माझी 1 तारीख घ्यायला पाहिजे मी तुझ्या बापाने. बरं जवळ आहे, मी नामांकित कीर्तनकार आहे, साधी मला पत्रिका सुद्धा दिली नाही. सती आई साहेब म्हणते, ओ मालक चला ना, सगळे लोक चालले. हे बघ सती, मी जवाई आहे आणि बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही, बरं अपमान होईन आपल्याला. सती आई साहेब रडायला लागले. ओ ओ ओ मालक ऐका ना, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? नंदी
जी मालक, कपाटामध्ये जेवढ्या काही साड्या तेवढ्या पॅकिंग कर, आता ही गिरी येणार नाही मला माहिती. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही. राग आला, यज्ञ कुंडामध्ये उडी मारली, आपला देह संपवला. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाहीये, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही दोन, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. तीन. दोन मित्र होते, राम आणि श्याम नावाचे. तुळशीचं लग्न लागल्यापासून मिरगाचा पाऊस पडेपर्यंत त्यांना फक्त आणि फक्त पंक्ती पठाण होते, नुसतं खायचंच ना. घराशेजारीच मंगल कार्यालय होतं. सकाळी उठायचं, आंघोळ बिंघोळ करायची, मस्त कपडे घालायचे, मंचरी आपली कडक टोपी घालायची आणि मंगल कार्यालयावर जेवायला बसायचं. काहीच काम नाही. आळशी राम दोघं बी. कोणी विचारलं कुणीकडचे पाहुणे, एकानं सांगायचं नवरीकडचे आणि दुसऱ्याने सांगायचं नवरदेवाकडचे. नवरीकडचे नवरदेवाकडचे म्हणून म्हणून याने 5 महिने फुकट खाल्लो. एक दिवस सकाळी सकाळी मंगल कार्यालयावर पंगत चालू होती. कोण आहे रे तिकडं? ए गुलाबजामची बकेट घे. ए तिकडं कोण आहे? कोशिंबीर घ्या. अरे चपाती येऊ द्या इकडे. माईक कडे लक्ष दे, तू चपातीकडे नको पाहू. थोडा कमी कर आवाज माझा, शिट्टी मारतो हा माईक. अरे कोण आहे तिकडं? बकेट घेऊन या. आता अपरिचित चेहरे पंक्तीत पाहिल्यानंतर पंक्तीच्या मालकाला वाटलं पण नेमकं पत्नीकडचे पाहुणे का, कुणीकडचे आहे तुम्ही? त्यातलं एक म्हणे नवरदेवाकडे. उठ उठ म्हणे, उठ. याला वाटलं आपलं चुकलं काय, करणं. दुसरं म्हणे नवरीकडचे, चला उठा म्हणे, उडा चला म्हणे मंगल कार्यालयाच्या बाहेर. आपण झालं काय? मूर्खाव म्हणे, माझ्या बापाच्या वर्षश्राद्धाची पंगत आहे म्हणे, तुम्ही नवरीकडे. आमंत्रण नसताना गेला. काय झालं? आमंत्रण नसताना निळोबराने डोळे उघडले. अबे देव आहे ना, तू तुला बोलवलंच नाही तर कशाला आला? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम तुकाराम, विको कमी कर. तुकाराम 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 तुकाराम. हो निळोबराय, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. हो निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा सांगितलं बोलवलं कोणी एक, आणि दुसऱ्यांदा निळोबराय म्हणतात निळा म्हणे आम्ही नवळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत से. निळा म्हणे नवळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत कोणी बी तुझा तुला ओळखत नाही मी. किती ताकद आहे निळोबरायची. देशाच्या पंतप्रधानांनी तुमच्या दारात या, तुमच्या दरवाजावर थाप टाका. हॅलो दार उघडा. आणि तुम्ही दार उघडल्यानंतर म्हणा कोण आहे रे भाऊ तू, मरण ना ते अशी येईल ना. जगातील सर्वात प्रसिद्ध माणूस, आवाज कमी कर याचा थोडा, विको कमी कर. जगातील सर्वात मोठा प्रसिद्ध माणूस आणि तो तुमच्या दारात उभा आहे, तुम्ही त्याला म्हणायचं कोण आहे ते, मरल ना. विश्वाचा मालक आहे तो. आणि विश्वाचा मालक निळोबरायच्या दरबारामध्ये उभे असतात. निळोबराय म्हणतात निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा, जा तुला ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात ओ निळोबराय कोणाला बोलताय तुम्ही? अहो मी देव आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू परिलस्थानम निधान बीज मवेल्या बोलविल्या बेदू बोले. म्या चाल विल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. तुझी आसक्तीने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे,
देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हो जाही निरंतर ध्याई जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबराया त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोला अजून सुद्धा काही संत महंत योगी तपस्वी खाली मुंडक वर पाय करून हिमालयामध्ये माझं भजन करतात तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात किती गोडे पहा कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो पिया मिलन की आस ए कावळ्यांनो आमचं सर्व शरीर खा पण हे दोन डोळे खाऊ नका का अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा अशी उत्कंठा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराय एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झाले तुमच्या दारात उभा आहे काहीतरी बोला जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात जीवनामध्ये तुमच्या जीवनाला जर सुगंध या वाटत असत तर काहीतरी काळ माणसाचा साधूच्या सहवासात गेला पाहिजेत महाराज काहीतरी काळ माणसाच्या संत संगतीमध्ये गेला पाहिजे बिनु सत्संग विवेक ना होई राम कृपा बिन सुलभ न सोई बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ न सोई भगवंताची जर ओळख तुमच्या जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर त्याला संगती खूप महत्वाची संगती 3 प्रकारची कुसंगत सुसंगत आणि विसंगत किती प्रकारची संगत आहे कुसंगत सुसंगत आणि विसंगत कुसंगतीने काय होतं सर्वांच्या प्रमाणात पाठ आहे ढेकणाच्या संगे हिरा दुबंगला कुसंगे नाडला साधू जैसा अनमोल किमतीचा हिरा असतो महाराज ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचा नाश होतो थोडं थोडं पुढं सरका बरं माया होतो थोडं या इकडं अलीकडे या पाठीमागून येणाऱ्या मायाला ना जागा नाही या पुढे या विठाला 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 पुरुष मंडळी थोडं ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला कुसंगे नाडला साधू जैसा अनमोल किमतीचा हिरा असतो पण ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचा नाश होतो एक वेळचा प्रसंग आहे राजहंसाच्या घरी कावळा पाहुणा म्हणून गेला सकाळची वेळ होती सुंदर असा एका वृक्षावर त्यांच्या दोघांचं चिंतन चाललं कावळे राम जय हरी राम राम शांग शांग सगळं झाल्यानंतर राजहंस कावळ्याला म्हणतो कसं काय तुमच्याकडे वातावरण हो बरं आहे म्हणे एकदम सुंदर आहे काही विषय नाही काय घेणार कांदा पोहे उपीट इडली वगैरे काय नाही कांदा पोहे करा सुंदर असं जे नाश्ता वगैरे झाला चहा पाणी झाला आणि दोघांचा संवाद चालू असताना 12, 1, 2 वाजले त्या देशाचा राजा विश्रांती घेण्यासाठी त्या झाडाखाली येऊन बसलेला आहे ऊन लागतंय म्हणून सुंदर असा झोपलाय झाडाखाली पण उन्हाचे किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत असताना हे ज्यावेळेस राजहंसाने पाहिलं राजहंसाने आपले पंख वर केले आणि सूर्याचे किरण आपल्या पंखावर घेतले कावळ्याचं बोलणं झालं कावळा म्हणे राजहंसा येतो मी कावळा उठला पण कावळ्यानं कावळ्याचा स्वभाव सोडला कावळे कुठेही जा गाण करणारच माणूस जशी विष्ट आली तशी राजाच्या तोंडावर पडली वाईट वाटलं राजाला अरे मी या देशाचा प्रधान आहे महामंत्रीने माझ्या अंगावर विष्ट टाकली धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला बुंग करत बाण कावळा उठून गेला होता जसा बाण गेला तसा राजहंसाच्या काळजात बाण टोचला आणि रक्ताच्या थरळ्यामध्ये राजहंस खाली पडलाय
प्रधानजी धावत पळत आले, राजेसाहेब काय झालं, राजेसाहेब काय झालं, मी या देशाचा प्रधान आहे, देशाचा प्रधानमंत्री आहे. माझ्या अंगावर विष्ठा टाकली, कळत नाही राजहंसाला. विष्ठा पाहिल्यानंतर प्रधानजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि प्रधानजी सांगतो, राजेसाहेब अहो ती विष्ठा राजहंसाची नाही हो, ती विष्ठा कावळ्याची आहे. हे ज्यावेळेस राजाला कळालं त्यावेळेस राजाला सुद्धा खूप वाईट वाटलं. अरे माझ्या छोट्याशा रागामुळे आज एका निष्पाप प्राण्याची हत्या झाली. पण राजहंस मनातल्या मनात विचार करतो, दोष राजाचा नाहीये, दोष माझा आहे की मला कोणाच्या संगतीत बसायचं कळलं नाही. दोष कोणाचा आहे? इथे या धर्ममंडपामध्ये अनेक माळकरी राजहंस बसलेले. माझी विनंती तुम्हाला, तुमच्या आजूबाजू बरेचसे कावळे, त्या कावळ्यांपासून सावध राहा बरं. ते तुम्हाला कधी माळा तोडायला लावतील काही सांगता येणार नाही. म्हणून कुसंगती तुमच्याही कामाची नाही, कुसंगती माझ्याही कामाची नाही. ओढाळाच्या संगे सात्विक नासली. मग कुसंगती कामाची नाही, विसंगती तर नकोच महाराज सांगतात. हा कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला मराठा भ्रतार. एकाचे उत्तर एकाने, एकाचे उत्तर एकाने, कानडीने केला मराठा भ्रतार. एकाचे उत्तर एकाने. कानड्या स्त्रीने मराठा भ्रतार, भ्रतार या शब्दाचा अर्थ आहे नवरा, भ्रतार या शब्दाचा अर्थ नवरा. कानड्या स्त्रीने मराठा भ्रतार केला, एकाचे उत्तर एका नाही. आपल्या नेरूळचा एक मुलगा दुष्काळ पडला म्हणून काय केलं, कर्नाटकला गेला. मोटरसायकल रिपेअरिंगचं दुकान टाकलं, चांगला धंदा येत होता, दररोजचे 20-25 हजार येत होते. मुलगा माळकरी होता. तो ज्या मालकाकडे राहत होता त्या मालकाला 4 मुली होते. एक दिवस याला चहा घ्यायला बोलवलं, ए दाद्या, ए बाळा चहा घ्यायला ये. आणि हा चहा घ्यायला गेल्यानंतर त्या मालकाने सांगितलं, हे बघ मला 4 मुली आहे, सोन्यासारख्या अप्सऱ्यासारख्या माझ्या मुली आहे. तुला या 4 मुलीतली जी मुलगी आवडत तिच्यासोबत लग्न कर आणि तिला घेऊन महाराष्ट्रामध्ये जा. हा म्हणला कसं शक्य हो, तुमची पोरगी कर्नाटकी बोलती, मी मराठी बोलतो, मी जुन्नरचा, राहायला नेरूळला असतात माझे आई वडील, आम्ही कष्टातून मोठे झालो, आणि कसं शक्य आहे. साहेब रडायला लागले म्हणे, अरे 2-4 वर्ष ती मुंबईला राहिली, जुन्नरला राहिली तर मराठी शिकून जाईल. हो नाही करता लग्न लागलं. आता कीर्तनात लग्न लागायला मोडायला उशीर नाहीये. लावणारा मीच आहे, मोडणारा सुद्धा. याने विचार केला किती दिवस इकडे राहायचं, 25-30-40 लाख रुपये अकाउंटला होते. म्हणे चला आपण मुंबईला जाऊ, एखादं छोटस सेटर घेऊ, तिथं आपल्या आई वडिलाची सेवाही होईल. शिट्टी मारतोय, अरे माईक व्हायब्रेट होतोय किंवा माझा माईक. किती दिवस इकडे राहायचं, आपल्या मायबापाची सेवा होईल, एखादं दुकान टाकू आणि मुंबईलाच राहू. रेल्वे स्टेशनवर गेला, 2 तिकीट रिझर्वेशन केले. ज्या दिवशी गाडी त्या दिवशी सगळं सामान घेऊन कुठे गेला, रेल्वे स्टेशनवर गेला. तुम्ही भारतात कोणत्याही राज्यामध्ये जा, युपी मध्ये जा, मध्य प्रदेशमध्ये जा, MP मध्ये जा, आंध्र प्रदेश, राजस्थान मध्ये जा, गुजरात मध्ये जा, सगळ्या ठिकाणी हिंदी लँग्वेज चालती. पण आंध्र, तामिळ, कर्नाटक हे राज्य असे, एक तर तिथं त्यांची लँग्वेज चालती किंवा इंग्लिश चालती, काहीच कळत. बरं गाडीत बसलं, गाडी सुरू झाली, आता तिची भाषा याला कळत नव्हती, याची भाषा तिला कळत नव्हती. याला इंग्लिशही वाचता येत नव्हती, कर्नाटकही कळत नव्हती. 100 किलोमीटर गाडी गेल्यानंतर एका स्टेशनवर गाडी थांबली आणि स्टेशन, तुमचा माईक शिट्टी मारतो का तो, कोणता तरी माईक तो. एका स्टेशनवर गाडी थांबली, थांबल्यानंतर याला ते नाव वाचता येत नव्हतं, इंग्लिश शिकलेला नव्हता, 7वी-8वी शिकलेला होता. हा मराठीत त्याच्या बायकोला म्हणतो, ए अगं कोणतं स्टेशन आहे. आता तिलाही याची मराठी कळत नव्हती, त्याच्यामुळे ती तिच्या भाषेत याला म्हणली, यनंत्री. काय म्हणताय तुम्ही. ह्याला वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे का. आता 7वी फेल होता. परत गाडी सुरू झाली, 200-400 किलोमीटर गाडी गेली. परत गाडी थांबल्यानंतर परत त्याला काही वाचता येत नव्हतं. हा परत म्हणतो, ए अगं कोणतं स्टेशन आहे. ती परत म्हणली, यनंत्री. तुम्ही काय म्हणतात. त्याला वाटलं आपल्या तिकडं नाही का नवी मुंबई, छोटी जुनी मुंबई, तसं छोटी यनंत्री मोठी यनंत्री असू शकते, काय सांगा. परत गाडी सुरू झाली, परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो, ए अगं कोणतं स्टेशन आहे. ती परत म्हणली, यनंत्री.
तुम्ही काय म्हणता हा म्हणे 3 यंत्र आहेत मी काही अजून पाहिल्या 1.5 महिना झाला नाही लग्न करून बायको चेष्टा करायला लागली हे पहिलंच आपल्या जुन्नरच कांदे खाऊ रागीट जास्त जशी बाई पाठीमागे केली 2 कानाखाली मारल्या तिच्या रडायला लागली बिचारी आणि रडता रडता नवऱ्याला म्हणते का हो सून कोण रे का मारताय तुम्ही मला काय म्हणली ती सून कोण रे का मारताय तुम्ही मला मग हा तिला म्हणतो तुला अगोदर सांगता येत नव्हतं हे सून कोण स्टेशन आहे हे मी नाही वर्णन करत हे माझ्या काही बापाचं तुकोवर आहे कानडीने केला मराठा प्रतार एकाचे उत्तर एकाचे उत्तर एकाचे उत्तर कानडीने केला मराठा प्रतार एकाचे उत्तर एकाचे उत्तर त्या रेल्वेमध्ये माझे तुकोबराय सुद्धा प्रवास करत होते कानडीने केला मराठा भ्रतार कानड्या स्त्रीने मराठा नवरा केल्यानंतर एकाचे उत्तर एका नाही मग कुसंगती कामाची नाही विसंगती कामाची नाही आणि सुसंगती शिवाय जीवनामध्ये पर्याय नाही काही साधक निळोबरायकडे गेले निळोबराया साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल हो माणसाचा उद्धार होईल यात नवल नाहीये ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा झाल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होऊ शकतो हे सामर्थ्य जर कशाचं असेल तर साधू संतांच्या संगतीचे अभंगाचं पहिलं चरण मैसी पुत्र मोके अभंगामध्ये माझे निळोबराय ज्ञानोबरायचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला सांगत आहेत पहिला प्रश्न निर्माण होतो ज्ञानोबराय सारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय सारख्या एका योगी माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय सारख्या एका 16 वर्षाच्या लेकराच्या जीवनामध्ये असं कोणता प्रसंग आला असा की ज्ञानोबरायला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी समाजाने भाग पाडलाय खरं सांगू का महाराज या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एक खंत आहे की तर जिवंतपणे कधी कोणाचं महत्व कळलंच नाही गड्यांना माणूस किती धार्मिक होता माणूस किती चांगला कीर्तनकार होता माणूस किती प्रसिद्ध होता माणूस किती चांगला होता हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती हे कळण्यासाठी त्या माय माऊलीला बिचारीला मरावं लागलो मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती जिवंतपणे इथल्या 100-170% लोकांना तिचा आश्रम सुद्धा माहित नसेल की कुठं होता तिने किती गोर गरीब मुलींचा सांभाळ केला किती अनाथ मुलींचा सांभाळ केला ज्ञानोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट काय कारण आहे एक सांगू महाराज अवतारिक लोक असून सुद्धा समाजाने त्या काळामध्ये ज्ञानोबरायचा स्वीकार केला नाही माझं कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळीला विनंती आहे लोक तुम्हाला बोलतात अजिबात ताण नका घेऊ कोण आहे आपण आपल्याला न बोलायला ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते त्या ज्ञानोबरायचा स्वीकार समाजाने केला नाही तर आपल्या सारख्या लोकांना लोक काय ऍक्सेप्ट करतील महाराज या जगातले 10% लोक देवाला मानत नाही तुमचं काय घेऊन बसले तरी आम्ही खसखस कोण ओळखतोय तुम्हाला आणि तुम्हाला लोकांनी मानव असं कार्य तरी काय आहे तुमचं ज्ञानोबराय सारख्या महात्म्याला जीवनामध्ये एवढं मोठं संकट निर्माण झालं अरे ज्या इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर मनुष्य पवित्र होतो त्याचे अनंत जन्माचे पाप नाहीसे होतात त्या इंद्रायणीमध्ये जर माझ्या ज्ञानोबरायने स्नान केलं तर लोकांनी म्हणावं ज्ञाना इंद्रायणीमध्ये स्नान करू नको इंद्रायणी बाटल किती त्रास आहे महाराजा इंद्रायणीला सुद्धा पवित्र पण ज्या ज्ञानोबरायमुळे प्राप्त होतंय त्या इंद्रायणी स्नान केल्यानंतर लोकांनी बोला मी एक सांगू का महाराज तुम्हाला
ज्या दिवशी आपले माणसं आपला विरोध करायला जातात ना त्या दिवशी निश्चित मनुष्य हातून खचून जातो. म्हणून तर ज्ञानोबराला ताटी लावायची वेळ आली महाराज. मुस्लिम धर्मातल्या लोकांनी, ख्रिश्चन धर्मातल्या लोकांनी, दुसऱ्या धर्मातल्या लोकांनी प्रभू रामचंद्राचा विरोध करणं काय नवल करू शकतात ते धर्माचा विरोध स्वतःच्या बापाने केला तरी नरसिंह भगवान परमात्म्याने भक्त प्रल्हादजी समोर भक्त हिरण्यकशिपूला टर 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 फाडलं तरी दया आली नाही महाराज. ज्या कैकेयीने मला प्रभू रामचंद्रापासून दूर केलं, मेले भरत पण कैकेयीला परत कधी आई नाही म्हणले. माझी विनंती आहे, तुम्हाला धर्माची उंची नाही वाढवता आली तरी चालेल, पण तुमच्याने माझ्यामुळे धर्माची मान खाली जाईल असं कोणतं जीवनामध्ये कार्य नका. धर्म जगला तर तुम्ही जगसाल, धर्म जगला तर तुम्ही जगसाल, धर्मच नाही राहिला तर तुम्ही कसे जगसाल हा मोठा प्रश्न आहे ना. म्हणून सर्वांना माझी विनंती, ज्या दिवशी आपले विरोध, अरे एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध करणं साहजिक आहे, त्याला काय त्याचं ज्ञान आहे. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा, गायकाचा, पखवाजाचा विरोध करणं साहजिक आहे. आता कीर्तनकाराने जर कीर्तनकाराचा विरोध केला तर नेमकं करायचं काय, मोठा प्रश्न आहे ना. हिंदू धर्मातले लोक जर हिंदू धर्माचा विरोध करायला लागले, परवा दिवशी न्यूज एक पाहिली सोशल मीडियावर की मुस्लिम धर्मातले लोक सुद्धा अयोध्येतले म्हणायला लागले की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अरे मुस्लिम सारख्या मुस्लिम धर्मामध्ये जन्माला येणाऱ्या लोकांनी सांगावं की आम्ही भाग्यवान आहे, आमच्या डोळ्यासमोर आम्ही प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक पाहतोय. मुस्लिम धर्मातल्या लोकांना जर प्रभू रामचंद्राचं अस्तित्व मान्य आहे, आजचा दिवस संप्रदायासाठी एवढा अभिमानाचा आहे महाराज. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी यांनी सर्व वारकऱ्यांत बसून टाळ वाजून वारकऱ्यांसोबत भजन केले. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. ते मतदानासाठी करतात, याच्यासाठी करतात, तो भाग गवून येतो, सोडून द्या. पण आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून एखादा वारकरी एखाद्या पंतप्रधानाजवळ बसला असा एखादा फोटो दाखवा मला तुम्ही. आज संप्रदाय ज्यांच्या जीवावर जगतोय, आमचे चैतन्य महाराज असतील, आमचे चंद्रशेखर बाबा असतील, भगवानगडाचे अध्यक्ष आमचे न्यायाचार्य नामदेवजी शास्त्री असतील, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, आमच्या जिल्ह्याचं वैभव आमचे प्रकाश महाराज जवंजाळ, हे सगळे नामांकित कीर्तनकार एखाद्या VIP पेक्षा सुद्धा परमार्थाची जोपासना करणारे लोक आज मोदी साहेबांच्या जवळ होते. सगळ्यांनी टाळ वाजून त्यांना ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकवलं, गीत रामायण ऐकवलं, भजन ऐकवलं. आम्ही लोक महाराज, आम्ही धर्मवेडे लोक आहोत. कशी वेडे आहोत? धर्मवेडे आहोत. माझी जातीचे मज भेटो कोणी, जो आमच्या धर्मासाठी उभा आहे आम्ही लोक त्याच्यासाठी उभा आहे, हा आमचा नेम आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्या दिवशी आपलेच लोक आपला विरोध करतील त्या दिवशी कोणाकडे जायचं. एका दुकानामध्ये, एका गल्लीमध्ये 2 दुकान होते. थोडं लक्ष देऊन ऐका, किती गोड प्रसंग आहे पहा. एका गल्लीमध्ये 2 दुकान होते. एक लोखंडाचं दुकान होतं, एक सोन्याचं दुकान होतं. दुपारची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवण करायला लागल्यानंतर सोनं लोखंडाला म्हणतं, हे लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण तुझ्या मालकाने तुला ठोकल्यानंतर अख्खं गाव जागा करतोस बे, तू कान ठाळ्या बसून जातात, एवढ्या जोऱ्या जोऱ्यात आरडतो. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतं, ए सोन्या, ऐक ना, तू आहे सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड सोन्याला? तू आहे सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतो. ज्या समाजासाठी ज्ञानोबराय वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये आले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. एवढं ज्यांच्यासाठी आलं, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले. आणि मग त्या लोकांनी महाराज मधुकरी तो सोडून द्यावं, मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालव, याच्यापेक्षा अजून किती अन्याय असतो महाराज. म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी लावली आणि ज्ञानोबरायला उपदेश केलाय का 5 वर्षाच्या लेकरांनी, माऊली योगी पावन हो
ऐका ना दादा, लक्ष देऊन माझं. ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा चमत्कार माना न माना तुमच्या अंतकरणाचा दोष आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली, मेलेला माणूस जिवंत केला, पाठीवर मांडे वाजले, हे माना न माना याच्याविषयी आमचं काही दुमत नाहीये. पण वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषेचं ज्ञान असताना ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी तुमच्या आणि माझ्यासाठी मराठी लिहिली, याच्यापेक्षा अजून दुसरा कोणता चमत्कार पाहिजे? वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपण 70 वर्षात झालो तरी वाचता येत नाही आपल्याला. तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची दड, त्या होनी दगड बरे देवा. काय केलं? महाराष्ट्रात राहून पंढरपूरची वारी माहित नाही असं समजा इराकिरांचं चुकून वाय ठळून उडून इथं आलेलं आहे. ज्याला ज्ञानोबराय कळत नसेल, ज्याला तुकोबराय कळत नसेल, तर फायदा काय आहे महाराज? काही नाही. जलमी आला ह्याला आणि पाणी वाहू काहीच फायदा नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आणि पांडुरंग परमात्मा सोडून दुसऱ्याच्या समोर मस्तक सुद्धा नमवलं नाही पाहिजे. ती संप्रदायाची ताकद आहे महाराज. काय कमी केलंय ज्ञानोबराय तुकोबराय? पण आपला स्वभाव आहे घरी काम देणू काय, पण आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. आपली तुमच्या नेरुळ मध्ये एखाद्या सोनाराच्या दुकानात दौंडी दिली का, ऐका ऐका माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, असं कधी सोनार म्हणला माया हो? आता मकर संक्रांत आली त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं, बरोबर आहे का नाही? प्रचार बँटेक्सला करावा लागतो. 1 ग्रॅम सोनं गरम पाण्याने आंघोळ केली तरी कलर जात नाही, हे कोण म्हणतंय? बँटेक्स वाला. सोन्याला अजिबात. आता उद्याचा जो महात्मा कीर्तनासाठी येणार आहे ना, तुम्ही पहा त्यांच्याकडे महाराज, कोणी म्हणणारच नाही कीर्तनकार आहे म्हणून. अशी वायराची पिशवी असती, फाटकत होतं रे, आतून येताना सुद्धा लोक येऊ देत नाही. लोकांना वाटतं कोण माणूस येऊ देत नाही, बरोबर आहे का नाही? पण कीर्तन करायला लागला ना महाराज, मी तरी नारदाच्या का देऊन सांगतो, महाराष्ट्रामध्ये तेवढं सुंदर कीर्तन कोणालाच करता येणार नाही. पोपटाची आणि तो बी बोल का पोपट नाही, ज्ञानी पोपट आहे. पोपट महाराज का सारखे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, इथं व्यवस्थेला किंमतच नाही, अवस्थेला किंमत आहे महाराज. संप्रदायाची मामासाहेबांच्या सारख्या मोठ्या लोकांचं श्रवण केलेला महात्मा आहे, खूप सुंदर आहे. चला. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा चालविली चढ भिंती, हरलीचा गयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्व बुद्धी सुख रूप, ज्ञानोबा माझा सर्व बुद्धी सुख रूप, ज्ञानोबा माझा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. ज्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, नका का रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं तुम्हाला मानो ना मानो, पण आमच्यासारखे रेडे कीर्तन करतात त्याच्यापेक्षा अजून काय चमत्कार पाहिजे? महाराष्ट्रातील जेवढे नामांकित कीर्तनकार आहे त्यातले 4-5 कीर्तनकार जर सोडले तर 7वीच्या पुढे कोणी शिकलेलंच नाही महाराज. आता तुम्ही खरं सांगा, माझ्या बोलण्याहून माझ्या याच्याहून तुम्हाला किती शिक्षण झालेलं असं वाटतं? माझं किती झालं असेल दीदी? कशाचं ग्रॅज्युएशन? ते शब्दच म्हणता येत नाही बाई, शाळा तर लई लांब राहिली. किती शिकलो असेल? काय अंदाज काय तुमचा? 7वीच्या नंतर शाळेतच गेलो नाही महाराज मी. पण लोक म्हणतात तुमचं खूप मोठं शिक्षण झालेलं आहे. शिक्षण नाहीये महाराज, ही कृपा माझ्या ज्ञानोबरायाची. कोणाची? चांगल्या लेकराला तर कोणी जवळ करेल ना महाराज, चांगल्या गुडगुडीत लेकरा कोणी जवळ करेल, पण आमच्यासारख्या विचित्र लेकरांना सुद्धा जवळ करणारी जगातली पहिली माय म्हणजे माझी ज्ञानाबाई आहे. आम्ही तर नेहमी सांगतो, आमच्या मायनं फक्त आम्हाला 9 महिने 9 दिवस या पोटात सांभाळलं, गर्भात सांभाळलं, जन्म दिलाय. पण आज आम्हाला एवढं सुंदर जे बनवलं असेल तर ते आमच्या आईनं नाही बनवलं, ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानाबाईनं बनवलेलं आहे महाराज. हे सर्व आळंदीत राहणारे लोक महाराजांना माहिती. एक काळ असा होता की खायला भेटत नव्हतं, आम्ही सोबत होतो, कोणी पंगत देतं याची वाट पाहत होती. आज खायला एवढं आहे की खाऊ काहीच वाटत नाही.
उपकार आहे ना महाराज, ज्ञानोबरायची कृपा आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में है, माऊली अद्भुत नजारा तेरे आनंदी में है, बेसहारों को सहारा तेरे आनंदी में है. म्हणून तर नाथबाबा सांगतात, नानाबाई माझी अनाथाची माया, नानाबाई माझी अनाथाची माया, नानाबाई माझी अनाथाची माय, नानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाया वंदित से, एका जनार्दनी पाया वंदित से, पायाती कुळाचा विचार, पायाती कुळाचा एका जनार्दनी माया वंदिते, एका जनार्दनी माया वंदिते, पायाती कुळाचा विचार, पायाती कुळाचा विचार. मैसे पुत्रा मुखे बोलवणे, श्रुती चालवणे, भिंती बैसुनिया. ज्याने निर्जीव भिंत चालवली, ज्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, अशा महात्म्याचं काय वर्णन करायचं. नोहे हा सामान्य महिमा संताचा. द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये निळोपराय नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदुरायचं वर्णन करतात. कोण म्हणतंय देव येत नाही? येतोय महाराज, पण आपली तेवढी ताकद नाहीये. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं. कोण म्हणतंय माझा जगाचा मालक रडतोय ना महाराज. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छू नहीं, नैनन के जल से पग धोए. रडतोय ना माझा, फक्त तुम्हाला तेवढं प्रेम करावं लागेल महाराज त्याच्यावर. कौन कहते भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह, विदुर काका की तरह तुम खिलाते नहीं, तुम खिलाते नहीं. तेवढा भाव तयार करा ना महाराज. तुम्ही जा त्याच्याकडे, जगाचा मालक खूप चांगला आहे. अरे बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष दिलाय माझ्या देवानी, शिव्या देणाऱ्या शिशुपाळाची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन केली माझ्या देवाने, विष पाजणाऱ्या पुतणेला जर सायुज्यता मुक्ती दिली, तर तुमचं माझं काय घेऊन बसले महाराज. नक्की फक्त तुम्हाला त्याच्या स्वाधीन व्हावं लागेल. स्वाधीन झाले ना महाराज, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते. श्रद्धा कमी पडतीये तुमची आणि माझी. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या मायानो,
लग्न झाल्यानंतर मायमाऊली फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते. काय करते हो? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि तुमच्या नावाचं कुंकू लावते. तर जीवनभर तुम्ही तिचा सांभाळ करता. महाराज किती जरी अडचण आली, कर्ज जरी काढायचं काम पडलं, कोरोनामध्ये एवढे व्यवसाय बंद होते, धंदा बंद होत्या, नोकऱ्या बंद होत्या, तरी आपण त्यांना संकटात येऊ दिलं नाही. का? तिने जबाबदारी टाकली. तिने तिच्या मायबापाचं घर सोडून तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. मग नुसतं मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं, तर जीवनभर तुम्ही तिची सेवा करता. माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घालून पण त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा एकदा. आणि एकदा म्हणा फक्त, देवा तू माझा आहे. तुका म्हणे बार घातली यावरी, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घातनीवर. आम्ही दररोज सांगतो, एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं, त्यावेळेस डॉक्टरने बिल 50 लाख रुपये काढलं होतं. ते 50 लाख रुपये बिल त्या म्हाताऱ्यानं पाडल्यानंतर म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. डॉक्टर माळकळी होता. ओ बाबा, प्लीज तुम्ही रडू नका, तुम्ही माझ्या आजोबा सारखे. ते बिल पाहून जर रडत असेल तर त्या बिलातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो. फक्त माझी विनंती, तुम्ही रडू नका. म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगत होतं, वेड्या, मी 1947 नाही 1967 ला मुंबईत आलेलो आहे. तेव्हापासून आतापर्यंत कमीत कमी 12 फ्लॅट घेऊन ठेवले. मी कष्टानं कमवलेले. त्या काळामध्ये स्वस्त होती जागा, घेऊन ठेवली. आणि माझ्या एका फ्लॅटची किंमत 2 कोटी रुपये. एवढा श्रीमंत आहे मी. तू 1 कोटी रुपये जरी बिल काढलं असतं, एका मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. मग बाबा, एवढे जर श्रीमंत आहात तुम्ही, डॉक्टरला आश्चर्याचा धक्का बसला. मग एवढे श्रीमंत आहात तर मग ते 25 आणि 50 लाख रुपयाचं बिल पाहून रडता का? त्यावेळेस ते म्हातारा रडता रडता डॉक्टरला सांगत होतो, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं रे तू. माझ्या शरीराचं मेंटेनन्स 50 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षपर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. कधीतरी देवाच्या स्वाधीन झालं पाहिजे ना. देवाला म्हणा ना, ओ देवा, मैली चादर ओढ के कैसे. तुम्ही त्याला म्हणा, हो नक्कीच करल तू कृपा. द्वार तुम्हारे आवो ए पावन परमेश्वर मेरे. मन ही मन शर्माओ मैली चादर ओढ के कैसे. स्वाधीन व्हा त्याच्या. स्वाधीन झाल्यानंतर निश्चित तुमच्या जगाचा उद्धार होईल. जगाचा मालक तुमचा उद्धार करेल. आपण एकदा तरी म्हणलं पाहिजे ना, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी देवाचा. असं कधी म्हणलोच नाही. बायको माझी, लेकर नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलं समजलं तर दुःख सुरू होणार आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हतीचा मूर्ती जे विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई, 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 विठोबार
कॅमेरेवाले दादा त्यांचे हात घे एकदा सर्वांचे, म्हणजे लाईव्ह दिसले पाहिजेत ना सर्व. वा. केले हातवर सर्वांनी. एक टाळी एक बोल ताला सुरात फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमागे. तू लेहले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेहले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. उदका माझी वया ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सद्गुरु तुकोबरायचं वर्णन करत असताना निळोबराय सांगतात उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? पाण्यावर जशा लाह्या तरंगाव्या अशा तुकोबराने आपला गाथा इंद्रायणी डोहामध्ये जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैश्या लाह्या. काय या महाराष्ट्राचं दुर्भाग्य असेल महाराज. तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचमवेद असा गाथा तुकोबराने दिला, पण या माथ्याने तो गाथा पाण्यात बुडवला. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज. उदका माझी वया ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. नोय हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ज्यांची कृपा झाल्यानंतर रेडा वेद बोलू शकतो. एक, ज्यांची कृपा झाल्यानंतर निर्जीव भिंत चालू शकते. दोन, ज्यांचं सामर्थ्य एवढं आहे की जगाचा मालक त्यांच्या हाताने जेवू शकतो. तीन, ज्यांचं सामर्थ्य एवढं आहे की त्यांच्या गाथा इंद्रायणी डोहार लाह्यासारखा तरंगू शकतो. चार, अशा साधू संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर जीवनाचा उद्धार होईल का ना होईल ही शंका करणं सुद्धा जीवनातलं सगळ्यात मोठं पाप आहे. निळामणे तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोण. पण संगत साधूची सांगितली, संताची, जनताची अजिबात नाही. आज संताच्या नावाखाली जनतांची संख्या खूप वाढली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढलेले महाराज. लोक म्हणतात परमार्थ खालच्या दर्जाला चालला, अजिबात नाहीये. कोण म्हणते कीर्तनाची पातळी घसरली? अजिबात नाही महाराज. कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाही, कीर्तनाची पातळी उद्याही घसरलेली नाही. आज परमार्थावर खूप चांगले दिवस आहे महाराज. इथं बसायला जागा पुरली नाही. आज परमार्थाचा विजय आहे, बरोबर आहे का नाही. अरे जे लोक बापाला बाप म्हणत नाही, जे पोरांना देव कळत नाही, संत कळत नाही, ते जर पोरं कीर्तनकार आल्यानंतर जर 10,000 5,000 हजाराचे फटाके लावत असेल, याच्यापेक्षा अजून काय संप्रदायावर चांगले दिवस पाहिजे. मी तर या मताचा महाराज आहे. IT पार्कला सुद्धा एवढे चांगले दिवस नाही एवढे साधू संतांमध्ये. फक्त आपली वतनदारी आता आपल्याला सांभाळायचं, बाकी काही करायची गरज. किती चांगलं. अरे 4 महिने अगोदर लोक विचारतात, बाबा सांगा ना तुम्हाला जेवण्यासाठी काय करू. जेवायला विचारत नाही लोक, ते काळाच्या बाजून काढून द्या त्याला.
आपण गेलो की काजू आहे, बदाम आहे, सेप आहे. अरे लेकराला कधी सेप आणत नाही तुम्ही लोक. कीर्तन करायला त्याला सेप काय, त्याला द्राक्षे काय, त्याला मोसंबी काय, त्याला संत्री काय. मग एवढा जर समाज परमार्थात प्रेम करत असेल याच्यापेक्षा अजून काय दिवस पाहिजेत महाराज. मी तरी या मताचा महाराज आहे, लायकीपेक्षा जास्त दिलंय ज्ञानोबराय तुकोबरायने आपल्याला. लायकी नाही आपली. जर आपण जर हे सोडलं ना तर म्हशीकडे सुद्धा कोणी ठेवणार नाही. ही लायकी तुमची माझी. आज एवढा समाज प्रेम करतोय हे ज्ञानोबराय तुकोबरायचे उपकार आहे. त्यात कोणत्याच कीर्तनकाराने काही बंजारा ते खणले नाही. हे ज्ञानोबराय तुकोबरायने केलेलं आहे. आणि ती पुण्य आहे. तुम्ही आज एवढे जे लोक आले ते पुरुषोत्तम पाटलाच्या नावावर नाही आले, ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहे. मी कोण कीर्तनकार, काय माझे अवकात आहे. युट्यूबवर ज्ञानोबराय तुकोबरायचा हा वारकरी संप्रदाय. आमच्यासारख्या भुरट्या कीर्तनकाराचा हा संप्रदाय. माझ्यासारख्या हजारो येतील आणि हजारो मरतील महाराज. हजारो मेले, ज्ञानी मेले, अवलिया मेले, विनोदाचार्य मेले, वेदांत सगळे मेले. संप्रदाय बंद पडला का? अजिबात नाही. हा संप्रदाय फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. कीर्तनकारांचा संप्रदाय नाहीये. आणि ज्ञानोबराय विश्वास ठेवून 2024 पर्यंत हा संप्रदाय आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे. म्हणून निळामणी तीही संगेची तरणे, दिन उतरणे नवल कोण. नो या सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. कसा वेळ निघून गेला काही कळलाच नाही महाराज. बरोबर आहे का नाही? किती वाजले? कसा गेला काही मला सुद्धा कळलं नाही. तर कधी कधी मी वेळ असा घडी पाहू परेशान असतो, कधी जाईल वेळ. तुम्ही लोक जेवढे प्रसन्न आहे की वेळ कसा निघून गेला कळाला नाही. आता काल तुम्ही एवढे नाचले त्याच्यामुळे आपण दुसरा काही विषयच घेतला नाही. काल तुम्ही माणसं सगळे अपडेट असतात. सोशल मीडिया खूप चांगला आहे महाराज. झालं काल सगळं झालं. त्याच्यामुळं मी खोलेबांना कालच म्हणलं तुम्ही काय करायची ती का शिकाल केलेली आहे. मी आता सुंदर अभंग सोडवणार आहे. मला काही दुसरं काही करायचं नाहीये. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. माझी विनंती तुम्हाला, देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने जागृत राहा. मुंबई सारख्या माया नगरीमध्ये राहून सुद्धा तुम्ही परमार्थ एवढा चांगला नेमात करता. तुमच्या परमार्थापुढे माझा दंडवत आहे महाराज. 24 तास काम कष्ट करून नोकऱ्या करून सुद्धा तुम्ही लोक आज ही तुकोबरायची परंपरा. प्रत्येक विभागातून लोक आलंय. कोणी साताऱ्याहून आलंय, कोणी जुन्नरहून आलंय, कोणी पुण्याहून आलंय, कोणी मुंबई इकडून बाहेरून आलंय. इथं येऊन कष्ट करून तुम्ही परमार्थाची परंपरा मुंबई सारख्या शहरामध्ये एवढी चांगली ताजी ठेवली. म्हणून तुम्हा सर्व मायबापांना द्यावे तेवढे धन्यवाद. शुद्ध बीजापोटी फळे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी. ज्ञानोबराय तुकोबराय तुमची ही परंपरा चंद्र सूर्य असेपर्यंत अशीच नेहो, अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. आज आपण धर्मासाठी जसे एकत्रित, सप्ताहासाठी एकत्रित आले ना, माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, तुम्ही धर्मासाठी एकत्रित या. मी ह्या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे वाक्य सोडून द्या. कधीतरी एकत्रित येऊन म्हणा ना की मी हिंदुस्थानचा आहे आणि मी हिंदू आहे. काय आहे? ज्या दिवशी तुम्ही हिंदू असं म्हणताल आणि असं जर एकत्रीकरण तुमचं राहिलं तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला आव्हान करतो, भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. आता जिकडं तिकडं तर माझ्या प्रभू रामचंद्राचं वारं चाललंय महाराज. तुम्ही पाहिलं का? अख्खा महाराष्ट्र नव्हे, भारत देश नव्हे, अख्खं विश्व माझ्या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी करते महाराज. आपल्यासारखे भाग्यवंत जगात दुसरे कोणीच नसेल. आपण जेवढं पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही महाराज. या 10 वर्षात आपण कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकरमायकोसिस पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेंगू पाहिला, 370 कलम रद्द होताना सुद्धा पाहिली. प्रभू रामचंद्राचं मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत. म्हाताऱ्या लोकांना जर विचारलं बाबा तुम्ही काय पाहिलं, ते म्हणतो मी फक्त 72चा दुष्काळ पाहिला. विषयाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्याच देवाचं गाणं आपल्याला ऐकायचं असलं तर परवानगी काढावं लागायची. आज आपण किती स्वतंत्र आहोत. गाणं म्हणायची गरजच नाही. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी प्राण से प्यारा है. ओ अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन
देश अहो भारताचं काय घेऊन बसले. स्वर्गातील देव सुद्धा विमानात डिझेल भरून तयार असतील आपल्याला 22 जानेवारीला जायचं. अब हर घर में एक ही नाम, अब हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अब हर घर में एक ही नाम, अब हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम, जय श्री राम. अशी जरी की असली तर काय कमी पडणार आहे महाराजांना. खूप सुंदर. म्हणून सर्वांना माझी विनंती, 22 जानेवारीला तुम्हाला नाही अयोध्येला जाता आलं तरी चालेल, एवढ्या गर्दीत जाऊ नका, माझी विनंती तुम्हाला. जासाल पण यासाल म्हणून गॅरंटी नाही. त्याच्यामुळे नाही अयोध्येला गेले तरी चालेल, पण प्रत्येकाचं घर प्रत्येकाने त्या दिवशी अयोध्या करा अशी हिंदू म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. याच्यानंतर महाराष्ट्रात देशात 2 वेळेस दिवाळी होणार. आपली नेहमीची दिवाळी तर आहे, पण ज्या दिवशी 22 जानेवारीला माझे प्रभू रामचंद्राचा मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल, तो सुद्धा सण दिवाळीपेक्षा कमी साजरा करायचा. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावायची. का? प्रभू रामचंद्राचं मंदिर, प्रभू रामचंद्राचं जे उत्सव चालला तो कोणत्या पक्षाचं मंदिर आहे असं नाहीये. लोकांना असं वाटत ते बीजेपीचं आहे. अजिबात तसलं काही भानगडी नाही करायची. कोणत्या पक्षाचं राम मंदिर नाहीये. राम मंदिर हे भारतातल्या प्रत्येक हिंदू लोकांचं आहे महाराज. बीजेपीच्या पुढाकाराने त्याचा कार्यक्रम होतोय, पण बीजेपीनं नाही बांधलं ते. गोरगरिबाच्या कष्टातून 1-1 रुपया त्या राम मंदिराला गेलेला आहे. त्यांना तर आपण प्राधान्य देऊच, कारण की त्यांनी प्रयत्न केले म्हणून तिकडे निकालही लागला, त्याचं नियोजन पण झालं. पण प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा सोहळा करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नसून तुमचा आणि माझा काय आहे, धर्म आहे. म्हणून आजचा दिवस तसा खूप भाग्यवान आहे महाराज आपण, की आज अख्ख्या महाराष्ट्राला ज्या माय माऊलीने वाघासारखा बछडा दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचा जन्मोत्सव म्हणजे जिजाबाई साहेबाचा उत्सव आजच आहे महाराज. मी भाग्यवान आहे. तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज का, छत्रपतीचं कार्य किती का मोठं असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वाहक ज्या माय माऊलीने दिला, ती माय माऊली माझ्या जिल्ह्याची, याचा मला स्वाभिमान. जगातलं सर्वात सुंदर देवस्थान शेगाव हे फक्त माझ्या जिल्ह्यात आहे, याचा मी मला स्वाभिमान महाराज. आपल्या जिल्ह्याचा आपल्याला अभिमान का नसावा. तुम्ही कसं म्हणतात, जगात जर्मनी, भारतात परभणी. म्हणून जिजाबाई साहेबाचा सुद्धा जन्मोत्सव आहे. इथं जेवढ्या काही माझ्या माय मावल्या बसलेल्या मायांनो, पण ज्या दिवशी आदर्शाचा विषय या देशामध्ये येईल ना, त्या दिवशी घरामध्ये फोटो फक्त माझ्या जिजाबाई साहेबाचीच लागलेले आहे. घरामध्ये फोटो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचेच लागले, अहिल्याबाई होळकरांचेच लागलेले. जिजाबाई साहेबाचा जन्मोत्सव तर आहेच, पण भगवा वेश धारण करून अख्ख्या जगामध्ये हिंदू धर्माचा प्रचार करणारे महात्मे स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जन्मोत्सव आजच आहे. म्हणून आजचा योग दुग्ध शर्करा योग आहे. कोणता आहे? दुग्ध शर्करा योग आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, जीवनामध्ये व्यसन नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित पोरके होसाल तुम्ही. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आईचं लेकरावर किती प्रेम असतं. एक छोटंसं 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम करतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला, दादा रडायला लागली ती. ए दाद्या,
काय गाई, डोळा खराब झालाय रे सोन्या माझा, काळजी करू नको माय. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा मुंबईला जर माझा विलाज नाही झाला तर काय करशील रे सोन्या? काही नको काळजी करू माय. वडिलोपार्जित 15 एकर जमीन कमवून ठेवलेली माझ्या बापाने, मी एकुलता एक आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. ए सोन्या, ऑपरेशन करायची गरज नाही रे मला आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करील. का? माझी कूस पवित्र झाली, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगही रडतं, नाही रडती, पोरग रडता रडता आईला म्हणतं, माय माझी परीक्षा घेत होतीस का ग तू? हो रे सोन्या, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ माय, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले, आपल्या लेकराला सांगितलं, वाघा तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली. एवढं प्रेम आहे जगामध्ये. म्हणून मी नेहमी आवर्जून म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून येते, मायबाप प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. श्री संत जगद्गुरु तुकोबराय सेवा मंडळ आयोजित सुंदर असं हे नियोजन. त्यामध्ये आजची 6व्या दिवसाची सेवा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. आनंद वाटतो की दररोज कीर्तनकाराचं यजमानपद एकाने घेतलेलं आहे. आज ज्यांच्याकडे कीर्तनाची सेवा आहे, आमचे लहूशेठ खरात समाजसेवक यांच्याकडे सौजन्य आहे, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असे असणारे आमचे सुभाष दादा, आमचे गायनाचार्य गोपाळ महाराज आहेत, रवी महाराज आहेत, भागवत महाराज आहेत, प्रमोद महाराज आहेत, रामदास महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत, सर्वच मंडळी, ज्ञानेश्वरी कंठभूषण आमचे भानुदास महाराज, सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. खूप सुंदर म्हणजे सुंदर म्हणजे सुंदर आणि सुंदर म्हणजे सुंदर. नाही तर एवढा जोर लावत नाही मी कधी कीर्तनाला महाराज. कीर्तनाच्या बाबतीत सगळ्यात आळशी महाराज आहे मी. लोकांची हीच तक्रार आहे की हा खूप कमी कीर्तन करतो. पण आज प्युअर 2 तास केलं बरं सुभाष महाराज. प्युअर 1 मिनिट कमी जास्त नाही केलं. तुम्ही एवढी सुंदर शांतता दिली आणि तुमचे कान खूप चांगले महाराज. अजिबात महाराष्ट्राला विनोदाची गरज नाही, फक्त आपल्याला वाटतं विनोद करावा लागतो, काही नाही. एकदम सुंदर शांततेनं तुम्ही सर्व मंडळी कीर्तन श्रवण केलं. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्या दादाने गोड अशी माईक सिस्टीम लावली त्याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. माझ्या माता मावल्या पुरुष मंडळी, ज्या सप्ताहासाठी एवढे सर्व मंडळी तुम्ही सहकार्य करतात, त्या सर्वच सहकारी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय.
तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रेटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा न्या. का म्हणून न्या? त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. धंदा म्हणून त्याच्याकडे पाहू नका. मी नारदाच्या गादीवर सांगतो, मी कीर्तनाचे किती पैसे घेतले याचं मला 1% पाप लागणार नाही. याचं कारण आतापर्यंत जेवढे कीर्तनाचे पैसे घेतले त्यातून घर नाही बांधलं बरं महाराज. मी 3.5 ते 4 कोटी रुपयाचं महाराष्ट्रातलं पहिलं चोखोबरायचं मंदिर बांधलेलं आहे. मागच्या वर्षी उत्सव झाला. 50 ते 60 हजार लोकांना शेवटच्या दिवशी आमरस होता. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्रातले दिग्गज लोक त्या कार्यक्रमासाठी येऊन गेले. याही वर्षी माझ्या चोखोबरायचा उत्सव 22 मे ते 29 मे या कालावधीमध्ये आहे. पुरुषोत्तम महाराज नुसते पैसे घेतात ही चर्चा करण्यापेक्षा स्वतःचं डिझेल टाकून एकदा त्या कार्यक्रमाला या, म्हणजे तुम्हाला कळेल की बा नेमकं पैशाचं केलं काय. हिंदू धर्माचा कोणताही महात्मा असेल त्याच्याविषयी सहानुभूती ठेवा. तो धर्माचं काम करतोय, तो चुकीचं काम कधीच करणार नाही. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर